मधमाशा पालन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। तसंच मधमाशा पालनातून शेतीच्या उत्पन्नातही वाढ होते। या उद्योगाची माहिती देण्यासाठी मध संचालनालयामार्फत गेल्या 60 वर्षांपासून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येतं। मधमाशा पालन हा एक अतिशय चांगला असा उद्योग आहे। उद्योग यासाठी कारण याच्यामधून मध, मेण, रॉयल जेली, पराग, मधमाशांचं विष हे सगळे पदार्थ मिळतात आणि या सगळ्या पदार्थांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शिवाय सगळीकडे मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्यामुळे या उद्योगातून चांगली आर्थिक हातभारही आपल्या लागतो। शिवाय मधमाशा पालनातून शेतीला आपल्या शेतीतील कमीत कमी 25 ते 35% एवढ्या पीक उत्पादनात वाढ होते असं शास्त्रीय दृष्ट्या दिसून आलेलं आहे। खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री रमेश देवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योजना राबवल्या जातात। याच्यामध्ये एकात्मिक मधमाशा पालन व मध प्रजनन उत्पादन योजना ही योजना 12 पश्चिम घाटमधील राबवली जाते। तर मराठवाडा विकास कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसाठी योजना राबवली जाते। याच्यामध्ये शेतकऱ्यांना किंवा बेरोजगार तरुणांना मधमाशा पालन उद्योग करणाऱ्यांना एकात्मिक मधमाशा पालन योजनेतून 25% एवढं अनुदान दिलं जातं। तर मराठवाडा विकास कार्यक्रमाअंतर्गत 80% एवढं अनुदान दिलं जातं की ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना, बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि त्यांना मधमाशा पालन करण्यास प्रवृत्त करावे ह्या हेतूने या दोन्ही योजना राबवल्या जात आहेत। मध उत्पादक शेतकऱ्यांचा मध आणि मेण विकत घेण्याची हमीही मध संचालनालयाकडून दिली जाते। तसंच 10 दिवसांचं प्रशिक्षणही दिलं जातं। मध संचालनालयामार्फत ज्या प्रशिक्षणार्थींना किंवा लाभार्थ्यांना प्रशिक्षण घ्यायचं असेल अशा सर्व प्रशिक्षणार्थींना या ठिकाणी 10 दिवसाचं मधपाळ प्रशिक्षण दिलं जातं, ज्याच्यामध्ये मधमाशांच्या वसाहती म्हणजे काय, मधाचं प्रक्रिया कशी केली जाते, मध उत्पादन कसं घ्यावं, शास्त्रीय पद्धतीने मधमाशांच्या वसाहती कशा जपणूक कराव्यात आणि मधमाशांच्या बाबत जनजागृती, शिवाय मधमाशांच्या वेगवेगळ्या उपयोग, मधमाशांचे शेती पिकातील उत्पादनातील वाढ या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असतो। एकात्मिक मधमाशा पालन योजनेतून ट्रेनिंग मोफत दिलं जातं। मराठवाडा विकास कार्यक्रम या योजनेतही ट्रेनिंग मोफत दिलं जातं। शिवाय ट्रेनिंगसाठी कोणताही खर्च येत नाहीये। या मध संचालनामार्फत लोकांना मोफत ट्रेनिंग देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामधून जे काही विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड केली जाते, ते निवड केलेल्या लाभार्थ्यांना महाबळेश्वरमध्ये मधपाळ आणि केंद्र चालकाचं प्रशिक्षण दिलं जातं। त्याबरोबरच या ठिकाणी या मध संचालनालयाची एक मंडळाची एक ही आहे, मधुबन आहे। मधुबनामध्ये प्रात्यक्षिकासह त्यांना माहिती दिली जाते आणि लाभार्थीकडून जो काही मध गोळा केला जातो तो मध आम्ही या ठिकाणी त्या मधाचं संकलन करून त्याच्यावर प्रोसेस करून मधाची बॉटलिंग करून विक्री केली जाते। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमार्फतही 7 दिवसांचा मधमाशा पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना महाबळेश्वर इथं मधमाशा पालन कसं होतं आणि मध कसा तयार होतो याविषयी शैक्षणिक सहल आयोजित करून माहिती देण्यात आली। कॉलनी वसाहतीचं काम असतं, ते एका राणीवरती अवलंबून असतं आणि ते काम अतिशय व्यवस्थित शिस्तबद्ध चाललेलं असतं। तर आपण मधमाशा पालन करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की त्यांनी जसं काम करतायत त्या कामाला जास्तीत जास्त त्यांना मदत करायची, म्हणजे आपल्याला त्याच्यापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं। शेती पिकांमध्ये जी फुलं होतात त्या फुलांवरती मधमाशांनी काम केलं तर पिकाचं उत्पादन वाढू शकतं, परागीभवन मोठ्या प्रमाणावर होतं, उत्पादनाबरोबरच त्याची प्रत पण वाढते आणि शेतकऱ्याला चांगला फायदा होतो। कोणत्याही उद्योगात बाजारपेठेची हमी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते। मध संचालनालयामार्फत मध 120 रुपये किलो आणि मेण 80 रुपये किलोने खरेदी केला जातो। त्यामुळे मध उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळते। लातूर, उस्मानाबाद, अकोला, पुणे, औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मध संचालनालयामार्फत प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू केलाय। विजय मोरे, साम टीव्ही, बारामती।